झेंडा हाती घेणार तुम्ही मागे सेनेचा धनुष्यबाण शेतकरी मजूर दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत। काल परवा ज्या चर्चा झालेल्या आहेत आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारलेले आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं। आम्ही भावामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी लढण्याची गरज आहे। लाडक्या बहिणीमधल्या विधवा बहिणी मात्र तशाच कोरड्या आहे। दिव्यांगांचं मंत्रालय स्थापित केलं शिंदे साहेबांना, पण त्याचं बळकटीकरण झालं नाही। या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतो आहे। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू, पण त्याच्या बदल्यात आम्हाला हवा आहे शेतकऱ्याची ताकद, दिव्यांगाची ताकद। त्याच्याबद्दल कुठलाही समझोता होणार नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिव्यांग मंत्रालय जर उभं राहिलं तर ते बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे। शेतकऱ्याच्या लढाईमध्ये 1 इंचही फरक पडणार नाही। प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार, मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी मजूर दिव्यांगासाठी धावणार आहे। त्यांना समजवता शेतकरी मजूर दिव्यांगासाठी होऊ शकत नाही। राजकीय आम्ही हा प्रवास शिवसेनेतून सुरुवात केली होती। मधात माझ्याजवळ अजूनही पत्र आहे। बाळासाहेब ठाकरे साहेबांना आम्ही माननीय बाळासाहेबांना आम्ही पत्र लिहिलं होतं का कर्जमाफी करावं, आणि काही मुद्दे तेव्हा कापसाच्या भावासंदर्भात आम्ही हा राजीनामा दिला होता। आत्ता पुन्हा शेतकऱ्याच्या मुद्दे आणि दिव्यांगाचे मुद्दे घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी मजूर माझ्या वंचित घटकांच्या दिव्यांग बांधवासाठी कसा कामी येईल तो उचलण्याचा प्रयत्न करू। शिंदेंनी नेमका काय शब्द दिलेला आहे विधान परिषदेसोबत इतरही मंत्रीपद मंत्री गिंत्री पदाचा काही मी कसं आहे, मला मागाची सवय नाही। मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना, पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय। आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होती पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो। हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या। सेनेत नाराजी देखील आहे। इच्छुक लोक जे होते आता बच्चू कडू हे बाहेरून आलेले आहेत, मग त्यांना संधी मिळते, मग आम्ही इतके वर्ष इथे इच्छुक आहोत, त्यांचं काय असा सवाल देखील उपस्थित होतोय। आता मला असं वाटतं, मला तर कोणी फोनही केला नाही, टीव्हीवर कोणाचे मी अशा प्रकारचे अभिप्राय हे तुमचं आहे, तुमचे सूत्र आहे। खरं सांगू काय, मला एक सांगा, मला हे ध्यानीमानी नव्हतं, काहीच माहीत नव्हतं। मी तर संत्रालय पाणी देऊन राहिलो होतो, पण तुमच्या बातम्या आल्या, सूत्रानं सांगितलं, सूत्रानं कॉल केला, सूत्रानं अरे म्हटलं काहीतरी आहे वाटतंय। मग मला बऱ्याच लोकांनी सांगितलं जा मुंबईला जाऊन मीडिया हे इथपर्यंत आणण्याचं काम मी सगळं श्रेय मीडियाला देतो। माझ्या विधान परिषद माझ्या कानावरही नव्हती, पण हे कानावर टाकण्याचं काम मीडियानं केलं। काल रात्री आपली भेट झाली, रात्री उशिरा आपण एकनाथ शिंदेंना भेटलेला आहात। 24 तासात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। 24 तासात हमी भावावर चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या पेरणी ते कापणीपर्यंतच्या विषयावर चर्चा झाली, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, दिव्यांगाच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी सगळं सहमत दर्शवलं। माझं काय म्हणणं आहे का ज्याच्यासाठी आम्ही मंत्री होतो, ज्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री होतो किंवा ज्यासाठी आम्ही आमदारकी घेतो आहे, ते जर होत असेल तर गरज काय, विरोधात राहून काम होत नाही का? होतं ना काम, पण संघटना तुम्ही सांगतोय संघटना चालवणं, तुम्ही सांगता तुमचा मीडिया चालवणं कठीण आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तशी संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे, ते आम्हाला समजून चुकलं होतं। बच्चू कडू साहेब, एकनाथ शिंदेने योग्य हिरा ओळखला असं म्हणावं तुम्ही। आंदोलन केली शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी। मी हिरा आहे का पन्ना आहे का डन्ना आहे मला काही माहित नाही। माझं काम आहे प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आवश्यक आहे। आणि कसा याचा आनंद एवढाच आहे
का मग शिवसेनेतला जन्म आहे, शिवसेनेत शेवट व्हावा शेवटपर्यंत. म्हणजे आता बच्चू कडू शेवटपर्यंत आम्हाला शिवसेनेतच पाहायला मिळतील, इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. नाही मला तर आता 20-25 वर्ष गेलो असतो. हा. आता काय हे तुमच्या मीडियानं माल्यावर गेम केला असता. मीडियावर आरोप करताय. प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रभर राहील. ज्यांना राजकीय इच्छा आहे ते शिवसेनेत येईल, ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत राहील. पण संघटना ही सोबतच राहील की विलिनीकरण कराल? नाही सोबत प्रहार संघटना राहील. सोबत पाठिंबा देणार? तुम्ही मेंटली पूर्ण पाठिंबा प्रिपेअर देणार. आता मी शिवसेनेतूनच भरून आलो अर्ध, तर आता पाठिंब्याचा काय विषय. मेंटली पूर्णपणे प्रिपेअर झाला बोलले शिवसेनेचा त्याच्यावरती. झेंडा हाती घेण्यासाठी आता. आणि शिवसेना वाढवणार का? आता 25 वर्ष राव मी एकटा लढत होतो. माझ्यावर ना कोणी मला नेता होता ना काहीच नाही. बिलकुल असं खुले आसमान में. प्रहारचा राजकीय पण तुम्ही भविष्य काय एकनाथ असेल? शिंदेची साथ सोडली नव्हती तेव्हा, पण आता पण तुम्ही शिवसेनेमध्ये जाते. काय चांगलं पाहिलं नेतृत्व आहे, शिंदेने? सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडतं, म्हणून विषय झाला. परत गुवाहाटीला जाणार का? प्रहारचा परत राजकीय गुवाहाटीला भविष्य जाणार का काय आहे? भाऊ? असा प्रश्न भाऊ राज्यभरामध्ये प्रहारचा राजकीय भविष्य भाऊ काय परत असेल? गुवाहाटीला जाणार का? राजकीय भविष्य शिवसेना आहे ना. शिवसेने म्हणून कसं आहे, जिथं राहिलो आहे ना तिथं प्रामाणिक राहिलो. सामाजिक संघटना म्हणून काम करू आम्ही. आणि गुवाहाटीला छळताना सगळे गुवाहाटीवाले निवडून आले का नाही आले? मग तुम्ही काय बोंबलून राहिले? तुम्ही आधी जर लोकांना तर फटा आता मारले ना गुवाहाटीवाल्यांना. आपल्या लोकांनी प्रवेशामुळे शिकवलं, तुमचे प्रश्न कायमच आहे. आपल्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारण बदलू शकतं. आपले जे विरोधक आहेत त्यांना कुठेतरी यामुळे धसका बसलाय का, किंवा त्यांची आता यापुढे कशी वाटचाल राहणार आहे ते महत्त्वाचं आहे. पाचावर धरा. कोणाचं काय होईल त्यापेक्षा आम्ही काय करू शकतो ते दाखवू. हा, पण आपल्याला जी ताकद आता मिळणार आहे, आमदारकी परत जास्त मिळते सोपी त्यामुळे जाईल का? पक्ष सोबत असल्यामुळे जास्त सोपी जाईल. सहज कसं आहे, तुम्ही एक सांगा, आमची ताकद जीव होती ती फार मजबूत, सगळ्या दृष्टिकोनातून थोडी कमी होती. बाणा होता, इमानदारी होती, प्रामाणिकपणा होता. त्याच्यामुळे एवढे आंदोलन. तुम्ही सांगा, एका वर्षात पडल्यानंतर कर्जमाफी आम्ही मिळून दिली का नाही दिली शेतकऱ्याला? मान्य करावं लागेल. 2,500 रुपये पगार मिळून दिला का नाही दिला आम्ही? मान्य करावं लागेल ना तुम्हाला. मजुरांना जे विमा लागू केला तोही मान्य करावं लागेल. लढना हमारा बाना है, जहाँ भी जाएंगे लढते रहेंगे. सरकारचा विरोध असेल तरी सरकारच्या विरोधात जाऊन देखील बिलकुल. हे पहा, माझ्या डोक्यात शेतकरी दिव्यांग आहे आणि जिथं जिथं त्यांना नुकसान पोहोचत असेल तर बच्चू कडूच आहे. भाऊ आता नवनीत वाघाची राणा, सोबत नवनीत घेतली. राणा यांच्याशी आता जुनं जे वैर आहे ते संपलं असं समजावं. महायुतीमध्ये दोन्ही घटक पक्ष एकत्र. व्यक्तिगत कोणाचं वैर आमचं नाही आहे, लक्षात घ्या. वैर काय आता आमचं काय फडणवीस साहेबांसोबत वैर आहे का? मुद्दा आहे, मुद्द्यासोबत चर्चा होतं, त्याच्यातून काही भाष्य निघतं. आम्ही काय कुस्ती खेळायला बाहेर निघालो का? आता एकाच व्यासपीठावर जर एकत्र यायचं झालं तर एकत्र येणार. माझं काय मत आहे का, सगळं तुम्ही आताच विचारानंतर उद्या भाऊ सूत्रांचे आभार तरी माना ना आता. सूत्रांचे तरी आभार माना. सूत्रांचे आभार माना आता. सगळंच म्हणलं मी. आता पुन्हा जाहीर करतोय का हा जो कार्यक्रम आमचा केला सगळा, हा सगळा मीडियानं केलेला कार्यक्रम आहे. नाही, कार्यक्रमचं काय म्हणजे करेक्ट कार्यक्रम आहे. काय पण आम्ही तर कार्यक्रम जो चांगला केला म्हणजे विधान करेक्ट कार्यक्रम का? म्हणजे एकंदरीत मीडियानं जे सूत्र आहे, सूत्र काय ताकदवार असते हे मी आता अनुभवलं आहे. आणि मला ध्यानीमानी नव्हतं काही, पण बातमी आली आणि बायकोनं सांगितलं हे काय तुमच्या ऑफर गिफर आली, म्हटलं मला माहीतच नाही. मग काल रात्री आपण भेटायला आला होता ते नाही, नेमकं पण या कशाला आहे? सूत्रांमुळे तुम्हाला झोप लागली का? नाही, खरोखरच मी मीडियाचा आभार मानतो. माझ्या लक्षातही नव्हतं, पण तुम्ही सगळ्यांनी तो पुढाकार घेतला आणि मला इथपर्यंत आणलं. धन्यवाद. बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे थांबा रे. अपना भिडो हे परत काय आता आपण असं एकाच वेळेस मला वाटतं अपेक्षा करू नये. मागे कोण आलंय? मी फार समाधानी असणारा माणूस आहे. त्याच्यानं मला फार त्याची मंत्री झालो पाहिजे आणि हे झालो पाहिजे, त्यापेक्षा काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख राहिली पाहिजे. फ्री हँड पाहिजे. फ्री हँड पाहिजे, हे बहुत बात करतो.